सटाणा तालुक्यामधून बातमी येते। नामपूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समिती जवळच्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला माथाडी कामगारांनी चक्क कुलूप ठोकले। काय घडलंय नेमकं आपले प्रतिनिधी अजय सोनवणे आता आपल्या सोबत आहेत। अजय, किती वाजताची घटना आहे, काय घडलंय नेमकं? सकाळी साधारण 11 वाजेची ही घटना होती। आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्या आहेत या बँकांमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये पैसे मिळत नाहीये। त्याच्यामुळे लोक बँकेत पैसे घ्यायला जातात, परंतु सुरुवातीला 2000 रुपयापर्यंत त्यांना पैसे मिळाले। मात्र आता लोकांना मोठ्या प्रमाणात पैशाची गरज लागते। त्याच्यामुळे या बँकेमध्ये वृद्ध जे आहेत, पेन्शनर्स लोक आहेत, शेतकरी आहेत, यांचे पैसे तिथे अडकलेले, स्वतःचे पैसे असून त्यांना मिळत नसल्यामुळे आणि जे माथाडी कामगार आहे विशेषतः त्यांचेही पैसे तिथे आहे, परंतु बँकेकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे या लोकांना पैसे मिळत नाहीये। आणि या संतापातूनच या माथाडी कामगारांनी त्या बँकेला टाळं ठोकले। अद्यापपर्यंतही तिथे टाळं ठोकलेले। दुपारी 3 वाजेपर्यंत थोडीफार रक्कम येईल असं बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। जोपर्यंत रक्कम येत नाही तोपर्यंत टाळं ठोकणं उघडणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। अजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा सटाण्यामधली बातमी, नाशिक जिल्हा बँकेच्या शाखेला टाळं ठोकण्यात आलेलं आहे। संतप्त लोकांनी बँक कर्मचाऱ्यांना आतमध्ये कोंडलेलं आहे। पैसे मिळत नाहीयेत आणि त्याच्यामुळे हा राग जो आहे तो माथाडी कामगारांचा या आंदोलनाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत हे कुलूप बंद आंदोलन आपलं कायम राहील असा पवित्रा घेतलेला आहे। त्यामुळे एक पेच निर्माण झालेला आहे। संतप्त लोकांनी बँक कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांसोबत कर्मचाऱ्यांना देखील या ठिकाणी कोंडलेलं बघायला मिळतंय। माथाडी कामगार आणि वृद्ध यांना पगार मिळत नाही आणि त्याचाच कुठेतरी राग हा आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतोय। नागपूरच्या जिल्हा बँकेला चक्क कुलूप ठोकण्यात आले।